वणोजा इथं जंगली जनावरांपासून बचावासाठी लावलेलं उपकरण अंगाशी विजेचा करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू, कुटुंबाचा आधार गेल्यानं गावावर शोककळा। राळेगाव इथं 17 ऑगस्ट रोजी तालुक्यातील वणोजा इथं जंगली जनावरांचा त्रास टाळण्यासाठी शेतात लावलेल्या विद्युत उपकरणाची वायर तपासताना विजेचा करंट लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना काल दिनांक 16 ऑगस्ट रोजी घडली। मृत शेतकऱ्याचं नाव मधुकर बापूराव भालेराव, वय वर्ष 48 असं आहे। गेल्या काही दिवसांपासून शेतातील पिकांची जंगली जनावरांकडून नासधूस होत होती, त्यामुळे जनावरे शेतात येऊ नयेत म्हणून मधुकर यांनी शेतात आवाज करणारे विद्युत उपकरण लावले होते। काल ते उपकरण सुरू झाले नसल्यानं वायरमध्ये बिघाड झाला आहे का हे पाहण्यासाठी मधुकर शेतात गेले होते। तपासणी करत असताना त्यांना अचानक जोराचा विजेचा धक्का बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि नातेवाईक घटनास्थळी धावले। राळेगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव इथं पाठवला। घराचा कर्ता पुरुष अचानक गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेनं संपूर्ण वणोजा गावावर शोककळा पसरली आहे। मधुकर यांच्या पश्चात पत्नी व 2 मुले असा आप्त परिवार आहे। तसेच भालेराव कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तात्काळ आर्थिक मदत व निधी मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। जंगली जनावरांचा वाढता उपद्रव आणि शेतातील असुरक्षित वीज जोडण्यांमुळे शेतकरी जीव मुठीत धरून शेती करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। वन विभागाने जनावरांचा बंदोबस्त करावा, तसेच महावितरणनं शेतातील वीज जोडण्यांची सुरक्षा तपासणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। DSP न्यूज लाईव्ह यवतमाळ प्रतिनिधी सागर सरोदे।